महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एस.टी. महामंडळाने राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून जाहीर केलेल्या जिल्ह्यात चालक तथा वाहक पदाची भरतीला सुरुवात झालेली आहे आणि ही भरती ऑनलाईन पद्धतीने घेण्यास सुरुवात झालेली आहे। तरी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा करावा, ऑनलाईन फी कशी भरावी, फी किती आहे, कोण्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत, या सर्व बाबीस आणि या अर्ज करण्यास कोणकोणत्या योग्यता व पात्रताची जरूरत आहे, या सर्व मुद्द्याला मी या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे। तरी तुम्ही मन लावून हे व्हिडिओ पूर्ण बघा। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा प्लीज, कमेंट लाईक करा। रावते साहेबांनी जी भाषणामध्ये केलेली घोषणा होती मेगा भरतीची, ते सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते। पण आता नवीन वर्षात ती भरतीला सुरुवात झालेली आहे आणि या भरतीचे आणखीन एक खास वैशिष्ट्य म्हणजे असे की माझ्या मराठा समाजातील भावांना 16% आरक्षण व नुकतेच केंद्र सरकारने लागू केलेले आर्थिक दुर्बलांना 10% आरक्षण या भरतीला लागू आहे। तरी तुम्ही जास्तीत जास्त या पदाला अर्ज करा आणि मी आता याच्या पुढे तुम्हाला कोण्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत आणि कसं ऑनलाईन अर्ज करावे याविषयी सविस्तर माहिती देईन, तुम्ही लास्टपर्यंत बघा। हे संपूर्ण एस.टी. महामंडळातील भरती दुष्काळग्रस्तातील 11 जिल्ह्यामध्ये आहे। तर ती जागे खालीलप्रमाणे आहेत। औरंगाबादमध्ये 240 जागा, जालनामध्ये 226 जागा, परभणीमध्ये 203 जागा, अमरावतीमध्ये 230 जागा, अकोल्याला 33 जागा, बुलढाण्याला 472 जागा, यवतमाळमध्ये 171 जागा व धुळेमध्ये 268 जागा, जळगावमध्ये 223 जागा आणि नाशिकमध्ये 112 जागा, पुणेमध्ये 1647 जागा, सोलापूरमध्ये 591 जागा, असे एकूण टोटल 4416 जागा आहेत। तरी त्याला तुम्ही ऑनलाईन कसे अप्लाय करावे आता हे आपण पुढे बघू। ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यापूर्वी आपल्याला या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करणं महत्त्वाचं आहे आणि ऑनलाईन करण्याच्या पूर्वी आपल्याला ती जागेची जी जाहिरात आहे ते पूर्ण त्याचं वाचन करूनच त्या पदाला आपल्याला ॲप्लिकेशन करायचं आहे। तर आपण प्रथम ती जाहिरात डाउनलोड करूया। 11-2 फेब्रुवारी ही लास्ट तारीख आहे ऑनलाईन अर्ज करण्याची। तर आपण हे डाउनलोड करूया आणि सविस्तर याची माहिती घेऊया। ही जाहिरात डाउनलोड झालेली आहे। तरी मी या जाहिरातीची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तरी तुम्ही वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता किंवा या डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करू शकता। तर आता आपण या जाहिरातीमध्ये बघूया। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ खाली नमूद केल्याप्रमाणे शासनाने दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या जिल्ह्यात चालक तथा वाहक या पदाकरता अर्हता पूर्ण करणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत। अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी ही जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक वाचावी। जाहिरातीमध्ये संपूर्ण माहिती सविस्तरमध्ये दिलेली आहे, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित हे डाउनलोड करून वाचावे, मग ॲप्लिकेशन करावे। तरी आपण यापुढे काय जिल्ह्यानिहाय किती जागा आहेत आणि काय आरक्षण आहे, किती जागे आहेत, कोणाला किती आरक्षण आहे, कसं आहे हे बघूया। हे औरंगाबाद जिल्ह्याची जाहिरात असून 240 जागा आहेत आणि इथं सविस्तर दिलेलं आहे। तुम्ही हे बघून घ्या। व्हिडिओला
पॉज करून स्टॉप करून तुम्ही हे सविस्तर बघून घ्या तुमच्या जिल्ह्याचं. मी आता फक्त जिल्ह्याचे किती जागा आहेत तेवढेच वाचतो. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचे जे बी असतील ते स्टॉप करून तुम्ही त्याची जागा बघा. अमरावती 230 जागा, अकोला 33 जागा, बुलढाणा 472 जागा, यवतमाळ 171 जागा, धुळे 268 जागा, जळगाव 223 जागा, नाशिक 192 जागा, पुणे सर्वाधिक 1647 जागा, सोलापूरमध्ये 591 जागा. आर्थिक दुर्बलांना 10% आरक्षण लागू राहील. टीपमध्ये नमूद केलेलं आहे. आता आपण समांतर आरक्षणबद्दल बघूया. महिलांसाठी 30% आरक्षण आहे. माजी सैनिकांसाठी 15% आरक्षण आहे. प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्तांसाठी 60% आरक्षण आहे. खेळाडूसाठी 5% आरक्षण आहे. शासन सेवेतील अंशकालीन कर्मचारी जे आहेत त्यांच्यासाठी 10% आरक्षण आहे. अनाथ मुलासाठी 1% आहे आणि हे सर्व शासन नियमानुसार आरक्षण आहे. चालक आणि वाहक या पदासाठी पगार 12,080 रुपये ते 26,673 रुपये राहील जास्तीत जास्त. एकत्र भत्ते ते मिळून 14,513 रुपये राहील वेतन. आणि शैक्षणिक अर्हता ही तुम्हाला 10वी उत्तीर्ण असायला पाहिजे आणि तुम्हाला मराठी भाषा लिहिता आणि बोलता आली पाहिजे. आणि त्याचबरोबर तुम्हाला प्रादेशिक परिवहन RTO यांच्याकडील अवजड वाहन चालवण्याचा वैध परवाना लायसन्स म्हणजे बिल्ला जे PSV बॅच असते ते असणे आवश्यक आहे आणि तुम्हाला ते नियुक्तीच्या पूर्वी सादर करणं आवश्यक आहे. आता अनुभव बघूया. अनुभवामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे जड वाहने जसे डिझेलवर चालणारी बस, ट्रक अशी अवजड वाहने चालण्याचा अनुभव कमीत कमी बिना अपघात करत 3 वर्षाचा अनुभव असायला पाहिजे. शारीरिक पात्रतामध्ये उंची किमान 160 सेमी तर व कमाल पैकी 180 सेमी असायला पाहिजे. दृष्टीहीन नसायला पाहिजे आणि रातांधळेपणा नसायला पाहिजे. वयोमर्यादा ही 14 जानेवारीपासून 24 ते 38 वर्षाच्या आत असायला हवी. ही महत्त्वाची तारखा आहेत, लक्षात ठेवा. 17/1 पासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि लास्ट तारीख 8 फेब्रुवारी आहे. आणि तुम्हाला पेमेंट भरण्याची लास्ट तारीख सुरुवात ही 18/1 पासून चालू झालेली आहे आणि लास्ट 8 तारीख फेब्रुवारी आहे. हे लक्षात ठेवा, महत्त्वाची तारखा. परीक्षा फी ही सर्वसाधारण खुला प्रवर्गासाठी 600 रुपये असून मागासवर्गीय दुष्काळग्रस्त मुलांसाठी 300 रुपये आहे. आणि फी भरण्याच्या 2 पद्धती आहेत, ऑफलाईन आणि ऑनलाईन. तुम्ही या दोन्ही पद्धतीने कसे भरायचे आहे ते आपण शेवटी बघूत. मी शेवटी सविस्तर सांगितलं, याच्यामध्ये तुम्हाला कसे भरायचे ते सांगतो. आता आपण चालक आणि वाहक या पदाला ऑनलाईन कसे ॲप्लिकेशन करायचे, कसा ऑनलाईन फॉर्म भरायचा हे बघू. यासाठी आपल्याला ह्या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल आणि तुम्हाला प्रथम या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करणं महत्त्वाचं आहे. तरच आपल्याला पुढील फॉर्म उपलब्ध होईल भरण्यासाठी. रजिस्ट्रेशन करण्यासाठी या बटनला क्लिक करा. त्या बटनला क्लिक करताच हा नवीन फॉर्म तुमच्या पुढे ओपन होईल. यामध्ये तुमची सविस्तर माहिती भरून नाव, आडनाव, गाव, तालुका,
ईमेल ॲड्रेस, पिनकोड हे सर्व माहिती भरून रजिस्टर या बटनवर क्लिक करताच तुम्ही या वेबसाईटवर तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होईल. जन्मतारीख आणि मोबाईल नंबरही आपल्याला इथं टाकावे लागेल, कारण मोबाईलवर SMS येईल तुम्हाला. त्यामुळे मोबाईलचा नंबर टाकून नोंदणी करणे जरुरी आहे. सर्व माहिती भरल्यानंतर ह्या हिरव्या बटनला क्लिक केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होईल. आणि लगेच तुमच्या मोबाईलवर एक मेसेज बी येऊन जाईल आणि त्यामध्ये लॉग इन ID आणि पासवर्ड नमूद असेल. ते तुम्हाला ईमेलवर सुद्धा पाठवून देईल. ते ईमेल ID आणि पासवर्ड तुम्ही नोंद करून परत एकदा त्या वेबसाईटवर लॉग इन व्हा. लॉग इन झाल्यावर तुम्हाला मग त्या पदासाठी ॲप्लिकेशन करण्याचा फॉर्म उपलब्ध होईल. लॉग इन होताच आपला नवीन पासवर्ड चेंज करून घ्या. सुरक्षिततेसाठी चेंज करणे जरुरी आहे. अशा प्रकारे तुमच्या पुढे हे फॉर्मचा एक विंडो ओपन होईल. याच्यामध्ये 4 बटन आहेत: मग प्रश्न, प्रोफाईल, अर्ज भरा आणि माझे खाते. मग प्रश्नाला क्लिक करताच अशा आपल्याला दिसेल. याच्यामध्ये आपण काय काय भरलेलं आहे त्याचे सविस्तर दिसेल. अगर तुम्ही काही भरले नसेल तर फ्रेश इथून चालू होईल. आता आपण प्रोफाईलला क्लिक करून माहिती भरू. याच्यामध्ये 2 वैयक्तिक माहिती आणि इतर माहिती असे 2 प्रकार आहेत. वैयक्तिक माहितीमध्ये नाव, वडिलांचे नाव, आडनाव, जन्मतारीख, वय, लिंग, पत्ता, जिल्हा, पोस्टाचे पिनकोड, ईमेल, फोन नंबर, वैवाहिक स्थिती, महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, तुम्हाला मराठी बोलता आणि लिहिता वाचता येते का, आणि तुमची कॅटेगरी जसे जात, वर्ग, पोटजात आणि उत्पन्नाचा दाखला. आणि तुम्ही जर OBC कॅटेगरीमध्ये असाल तर नॉन क्रिमिनल तुम्हाला लागते का, हे सर्व याच्यात माहिती भरायची आहे. वैयक्तिक माहिती भरायचे हे रकाना आहे. याच्यामध्ये सविस्तर मी जे सांगितलेलं आहे ते एक भरायचं आहे. महाराष्ट्राचे रहिवासी आहेत का, होय, याला टिक करा. मराठी लिहिता बोलता येते का, होय, याला टिक करा. हे सर्व व्यवस्थित भरून घ्या. महत्त्वाचं हे की तुम्ही हे सर्व भरल्यानंतर जतन करा म्हणजे सेव्ह करा याच्यावर क्लिक करा. म्हणजे हे तुम्ही भरलेलं तिथं लोड होऊन जाते. जर तुम्ही सेव्ह करा जतन करायला क्लिक नाही केलं तर हे भरलेलं सर्व निघून जाते. त्यामुळे सेव्ह करणे महत्त्वाचं आहे.
इतर माहिती या रकान्यामध्ये तुम्हाला समांतर आरक्षणाबद्दल माहिती भरायची आहे. तुमचं कॅटेगरी कोणत्या कास्टच्या आहेत त्या तिथं नमूद करायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही जी कॅटेगरी निवडली त्यावर तुमचे ते फीस ठरविता येते. जसे की तुम्ही माजी सैनिकचे पाल्य आहात का, खेळाडू आहात का किंवा राष्ट्रीय कर्मचारी असाल तर तुम्हाला 10% आरक्षण आहे का, आणि त्याचबरोबर तुम्हाला ही परीक्षा कोण्या जिल्ह्यामध्ये द्यायची आहे ते जिल्हा बी इथं नोंद करावी लागेल. पदे निवडा या रकान्यामध्ये आपण एकपेक्षा जास्त पदाला आपण ऑनलाईन अर्ज करू शकता. इथं तुम्हाला कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे ते पदा तुम्ही चेक बॉक्स टिक करून निवडू शकता. जर तुमचं वय त्याला लागू असेल तर तुम्हाला लगेच ते कळून जाईल, किंवा नसेल तर तिथं मेसेज येऊन जाईल. तुम्ही ते निवडून करू शकता तुम्हाला जे पदाला करायचं आहे ते. सध्या वाहक आणि चालक या पदाची परीक्षा चालू आहेत, त्यामुळे अर्ज भरत आहेत म्हणून आपण ते निवडू शकता. आपण ज्या पदासाठी आवेदन करत आहोत त्या पदापुढील माहिती सर्व भरायची असते. शैक्षणिक अर्हता, तुम्हाला 10वी 12वीमध्ये किती मार्क पडलेत काय ते सर्व सविस्तर भरून सेव्ह बटनला, जतन करा या बटनला क्लिक करायचे आहे. आपल्याला फोटो आणि स्वाक्षरी इथं लोड करावे लागेल. त्यासाठी तुम्ही मोबाईलमध्ये आता कॅम्प्युटरमध्ये पूर्वीच फोटो आणि स्वाक्षरीचा फोटो अपलोड करून ठेवा, आणि जास्तीत जास्त 1 MBच्या जास्त नसावा. ते इथं ब्राउझरला क्लिक करून तुम्ही अपलोड करू शकता. तेच तुमचे फोटो आणि स्वाक्षरी हॉल तिकीटवर येते. पूर्ण माहिती भरणं झाल्यानंतर काही बदल करायचे राहिल्यास बदल करा या बटनवर क्लिक करून तुम्ही ती माहिती पुन्हा बदल करू शकता. पण एकदा पूर्ण फी भरणं झाल्यावर बदल करता येणार नाही. त्यामुळे सर्व परत एकदा चेक करून तुम्ही बदल करा या बटनवर क्लिक करून तुम्ही माहिती पुन्हा भरू शकता व्यवस्थित. पण एकदा फी भरल्यानंतर तुम्हाला ते बदल करता येणार नाही, म्हणून चेक करून घ्या किंवा प्रिंट काढून घ्या. सर्व व्यवस्थित भरून झाल्यानंतर बचत करा म्हणजे सेव्ह करा या बटनवर क्लिक करा. अगर तुम्ही ते सेव्ह केले नसेल तर अशी खाली मेसेज येईल, मग ते परत तुम्हाला सेव्ह करावे लागेल. सेव्ह करून घ्या म्हणून ते व्यवस्थित सेव्ह करून घ्या. हे सर्व व्यवस्थित सेव्ह झाल्यानंतर आपण आता फी कसे भरायचे ते बघूया. फी भरण्यासाठी भरण्या या बटनावर क्लिक करा. त्यासमोर तुम्हाला कोण्या पदासाठी फी भरायची आहे ते पदाला टिक करा. ज्या पदासाठी आपल्याला अप्लाय करायचं आहे त्या पदाला निवडावे लागेल, व आपल्याला फी भरण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन कोणती पद्धत निवडायची आहे ते तुम्ही इथं टिक करा. तुम्हाला जर ऑनलाईन फी भरायची असेल तर तुम्हाला नेट बँकिंगद्वारे, क्रेडिट बँकद्वारे किंवा डेबिट कार्डद्वारे भरता येते. जर ऑफलाईन भरायचं असेल तर तुम्हाला चालान काढावे लागेल. तुम्हाला चालानची सर्व इथं माहिती येईल. ते माहितीचं कागद प्रिंट करून ते बँकेत घेऊन जाऊन त्या माहितीनुसार तुम्हाला चालान काढून जमा करावे लागेल. जेव्हा एकदा तुम्ही ते बँकेत कागद नेऊन ते पूर्ण चालान भराल तेव्हा ते तुमच्या मोबाईलवर ते मेसेज येऊन जाईल. जेव्हा पूर्ण भरणं कंप्लीट झाल्यानंतर ते तुमच्या मोबाईलवर फी जमा झाली म्हणून मेसेज येईल. जेव्हा फी जमा होईल तेव्हाच ते तुमचं फॉर्म कंप्लीट भरलं म्हणून समजण्यात येईल.
तुम्ही ऑनलाईन भरा किंवा ऑफलाईन भरा. ऑनलाईन भरल्यास असता तुम्हाला तिथं मेसेज येऊन जाईल. पण ऑफलाईनमध्ये भरत असाल तर त्याच्या ऑफलाईनला जेव्हा क्लिक कराल तेव्हा तुमच्यापुढे त्या पदाचं नाव, तुमचं नाव सर्व व्यवस्थित कागद येईल. ते प्रिंट करून तुम्ही बँकेत घेऊन जायचं असते आणि त्याच्यावर तुम्हाला चालान भरायचं असते. तर सर्व व्यवस्थित तुम्ही काळजीपूर्वक वाचा आणि ते जाहिरातसुद्धा डाउनलोड करून घ्या. मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती जाहिरात देत आहे. त्याच्यामध्ये सविस्तर दिलेलं आहे कशा ऑनलाईन अप्लाय करायचं काय नाही ते, आणि मी ते सांगितलेलं आहे. तर प्लीज तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा, कॉमेंट करा, लाईक करा. मी पुढील वनरक्षकाची जाहिरात आलेली आहे त्याचासुद्धा व्हिडिओ टाकणार आहे. तुम्ही प्लीज संपूर्ण हे व्हिडिओ बघा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओसाठी तुम्हाला अपडेट भेटून जाईल. मित्रांनो, आजूबाजूला जास्त शोर असल्यामुळं थोडं डिस्टर्ब येऊ लागले, मला माफ करा. कारण आजूबाजूला फारच गोंधळ आहे, त्यामुळे आवाजामध्ये रेकॉर्डिंगमध्ये ते सर्व भरलेलं आहे. तुम्ही लास्टपर्यंत बघा, थोडंसं राहिलं आता. ते प्रिंट जेव्हा तुम्ही चालान भरता ते काय काय माहिती येते त्याच्यावर ते प्रिंट आहे डेमो म्हणून. तुम्ही ते कशा प्रकारे असते ते बघून घ्या. तसला प्रिंट घेऊन तुम्ही बँकेमध्ये जाऊन चालान भरायचं असते. या प्रकारचं सर्व माहिती तिथं भरायची असते. हे प्रिंट काढून असं बँकेत घेऊन गेल्यानंतर ते भरायचं असते. त्याच्यावर तुमचं नाव असते, ID असते, फॉर्म नंबर असते, हे ऑटोमॅटिक घेते सर्व. तर हे कागद तुम्ही प्रिंट करून बँकेमध्ये चालन काढायचं असते. धन्यवाद मित्रांनो, लास्टपर्यंत बघल्याबद्दल. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल आणि कॉमेंट आणि लाईक करा प्लीज.